वंदे मातरम. नमस्कार देशबांधवांनो, मी राजन वडके. तुम्ही पाहत आहात स्मरणगाथा क्रांतीवीरांची. जयोस्तु ते श्री महन मंगले शिवास्पदे शुभदे स्वतंत्रते भगवती त्वामहं यशोयुतां वंदे. ओळखलं? होय, स्वातंत्र्यवीर सावरकर. आपली कुलदेवता देवी भगवती हिच्या पुढं देशाच्या स्वातंत्र्यासाठी सशस्त्र क्रांतीचा केतू उभारून मारिता मारिता मरे तो झुंजेन अशी शपथ घेणारा बालक, ज्यानं आपलं वाणी आणि लेखणीनं ब्रिटिशांना हादरवून सोडलं. मित्रमेळा आणि अभिनव भारत या संघटनांद्वारे अनेक क्रांतिकारक घडविले. ब्रिटिश साम्राज्याला हादरवून सोडलं. अशा प्रखर हिंदुत्ववादी देशभक्त स्वातंत्र्यवीराची, अर्थात स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर यांच्या स्पृहणीय कार्याची माहिती आज आपण या भागात घेणार आहोत. स्वातंत्र्यवीरांच्या रोमांचकारी कार्याची माहिती घेताना तुमचं रक्त सळसळेल आणि देशसेवा करण्यासाठी तुम्हाला उद्युक्त करेल याची खात्री आहे. नाशिक जिल्ह्यातील भगूर येथे स्वातंत्र्यवीर सावरकर यांचा जन्म झाला. गणेश तथा बाबाराव हे त्यांचे मोठे बंधू आणि नारायणराव सावरकर हे धाकटे बंधू होते. सावरकर 9 वर्षाचे असतानाच आईचं निधन झालं. तर नंतर प्लेगच्या साथीत वडील दामोदर सावरकर यांचंही छत्र हरवलं. बाबाराव आणि त्यांच्या पत्नी येसूवहिनी यांनी त्यांचा सांभाळ केला. सावरकरांचं प्राथमिक शिक्षण नाशिकच्या छत्रपती शिवाजी महाराज विद्यालयामध्ये झालं. ते लहानपणापासूनच अत्यंत बुद्धिमान आणि देशभक्त होते. वयाच्या 13व्या वर्षीच स्वदेशीचा फटका, स्वातंत्र्याचे स्त्रोत या रचना करून त्यांनी आपल्या क्रांतिकारी विचारांच्या प्रतिभेचं दर्शन घडवलं. चापेकर बंधूंना फाशी दिल्याचं वृत्त समजताच लहानग्या सावरकरांनी आपली कुलदेवता देवी भगवती हिच्या पुढं देशाच्या स्वातंत्र्यासाठी सशस्त्र क्रांतीचा केतू उभारून मारिता मारितो मरेतो झुंजेन अशी शपथ घेतली. 1899 मध्ये पागे आणि म्हसकर या आपल्या साथीदारांच्या साहाय्यानं नाशिकमध्ये राष्ट्रभक्त समूह ही गुप्त संघटना स्थापन केली. पुढे काही दिवसांनी 1 जानेवारी 1900 मध्ये मित्रमेळा ही या संघटनेची प्रकट शाखा स्थापन केली. दरम्यान तत्कालीन प्रथेप्रमाणे मार्च 1901 मध्ये यमुनाबाई यांच्याशी ते विवाहबद्ध झाले. लग्नानंतर 1902 मध्ये पुण्यातील फर्ग्युसन महाविद्यालयात प्रवेश घेतला. पुढे 1904 मध्ये मित्रमेळ या संघटनेचं अभिनव भारत या संघटनेत रूपांतर झालं. या संघटनेची व्याप्ती युरोपपर्यंत होती. सावरकरांचे ज्येष्ठ बंधू बाबाराव आणि कनिष्ठ बंधू नारायण, स्वातंत्र्यकवी गोविंद, अनंत कान्हेरे, मदनलाल धिंगरा असे अनेक देशभक्त तरुण या संघटनेत होते. अभिनव भारतनं त्याकाळी हजारो तरुणांमध्ये राष्ट्रप्रेमाची ज्योत पेटवली. स्वदेशीचा पुरस्कार करत सावरकरांनी पुण्यात 1905 मध्ये विदेशी कापडाची होळी केली. श्यामजी कृष्ण वर्मा यांनी ठेवलेली शिवाजी शिष्यवृत्ती मिळवून कायद्याच्या अभ्यासासाठी ते 1906 मध्ये लंडनला गेले. ही शिष्यवृत्ती सावरकरांना देण्यात यावी अशी शिफारस खुद्द लोकमान्य टिळकांनी केली होती. लंडनमधील इंडिया हाऊसमध्ये राहत असताना सावरकरांनी जोसेफ मॅझिनीच्या आत्मचरित्राचं मराठीत भाषांतर केलं. या भाषांतराला जोडलेल्या प्रस्तावनेत सावरकरांनी सशस्त्र क्रांतीचं तत्त्वज्ञान विशद केलं होतं. त्या काळातील अनेक युवकांना ही प्रेरणादायी प्रस्तावना मुखोद्गत होती. लंडनमध्ये इंडिया हाऊसमध्ये अभिनव भारतचं क्रांतिपर्व सुरू झालं. त्याच काळात त्यांनी इतर देशांमधील क्रांतिकारक गटांशी संपर्क करून त्यांच्याकडून बॉम्ब तयार करण्याचं तंत्रज्ञान आत्मसात केलं. हे तंत्रज्ञान आणि 22 ब्राउनिंग पिस्तुलं त्यांनी भारतात पाठवली. मातृभूमीची ओढ लागलेले सावरकर 10 डिसेंबर 1909 या दिवशी ब्रायटनच्या समुद्रकिनारी चिंतन करत असताना
ने मजसी ने परत मातृभूमीला, सागरा प्राण तळमळाला. हे उत्कट काव्य त्यांना स्फुरलं. हे ओजस्वी शब्दातील काव्य आजही प्रत्येकाच्या मनात देशभक्तीचं स्फुल्लिंग जागृत करतात, अंगावर रोमांच उभे राहतात. 1857 इंग्रजांविरुद्ध भारतात झालेल्या उठावाचा साधार इतिहास सावरकरांनी लिहिला. हा उठाव म्हणजे केवळ एक बंड होतं, हा इंग्रज इतिहासकाराचा निष्कर्ष सावरकरांनी साधार खोडून काढला. ब्रिटिश सरकारनं हा ग्रंथ प्रकाशनापूर्वीच जप्त केला, पण सावरकरांच्या साथीदारांनी तो इंग्लंडच्या बाहेरून प्रसिद्ध करण्यात यश मिळवलं. राजद्रोही लिखाण प्रसिद्ध केल्याचा आरोप ठेवून सावरकरांचे थोरले बंधू बाबाराव यांना ब्रिटिश सरकारनं जन्मठेपेची शिक्षा देऊन अंदमानला काळ्या पाण्यावर धाडलं. या घटनेचा बदला घेण्यासाठी आणि बंगालच्या फाळणीला विरोध दर्शवण्यासाठी 1 जुलै 1909 या दिवशी मदनलाल धिंगरा यांनी लंडनमध्ये विल्यम हट कर्झन वायली याला, तर अनंत कान्हेरे यांनी 21 डिसेंबर 1909 या दिवशी नाशिकच्या विजयानंद नाटकघरात जिल्हाधिकारी ऑर्थर जॅक्सन ह्याला गोळ्या घालून ठार केलं. या प्रकरणात वापरण्यात आलेली ब्राउनिंग बनावटीची पिस्तुलं सावरकरांनी चतुर्भुज अमीन याच्याकरवी धाडली होती. ब्रिटिश सरकारला याचा सुगावा लागताच त्यांनी सावरकरांना अटक केली. त्यांना 1910 समुद्रमार्गानं भारतात आणलं जात असताना सावरकरांनी फ्रान्सच्या मॉर्सेलिस बेटाजवळ बोटीतून समुद्रात उडी मारली. ब्रिटिशांच्या कैदेतून सुटून त्यांनी पोहत फ्रान्सचा समुद्रकिनारा गाठला, पण भाषेच्या समस्येमुळं किनाऱ्यावरील फ्रेंच रक्षकांना सावरकरांचं म्हणणं कळलं नाही. ब्रिटिश सैनिकांनी त्यांना पुन्हा अटक करून भारतात आणलं. त्यांच्यावर खटला भरण्यात आला. त्यांना 2 जन्मठेपांची अर्थात सुमारे 50 वर्षांची काळ्या पाण्याची शिक्षा ठोठावण्यात आली. स्वातंत्र्यवीर सावरकरांना ब्रिटिश सरकारनं अंदमानच्या काळकोठडीत ठेवलं. हर प्रकारे छळ केला, खड्या बेडीत टांगलं, तेलाच्या घाण्याला जुंपलं, नारळाच्या काथ्या कुटण्याचं कष्टप्रद काम दिलं. या मरणप्राय वेदना सहन करत असतानाही त्यांच्या डोळ्यासमोर एकच ध्येय होतं, ते म्हणजे मातृभूमीचं स्वातंत्र्य. तब्बल 11 वर्षे हा छळ सहन करत असतानाही सावरकरांचं सर्जनशील कवित्व आणि बंडखोर क्रांतिकारी विचार तसूभरही कमी झाले नव्हते. बाभळीच्या काट्यांनी त्यांनी तुरुंगाच्या भिंतीवर महाकाव्य लिहिली. अंदमानच्या काळकोठडीत सावरकरांना हिंदुस्थानचं बदलतं राजकारण दिसत होतं. तिथं असतानाच त्यांनी इसेन्शियल्स ऑफ हिंदुत्व हाही ग्रंथ लिहिला. ब्रिटिशांची बदललेली नीती, मुस्लिम लीगचा वाढता मुजोरपणा सावरकरांना अस्वस्थ करत होता. आज ब्रिटिश हे मुख्य शत्रू राहिलेले नाहीत. ते कधीतरी हा देश सोडून जाणारच, पण पुढे हिंदू संघटन करणं आवश्यक आहे हे सावरकरांनी ओळखलं. विठ्ठलभाई पटेल, रंगास्वामी अय्यंगार यासारख्या नेत्यांच्या प्रयत्नांमुळं व खुद्द सावरकरांनी मुत्सद्दीपणानं ब्रिटिश सरकारची काही बंधनं मान्य केल्यानं दिनांक 6 जानेवारी 1924 या दिवशी त्यांची अंदमानातून सुटका झाली. अंदमानातून सुटल्यानंतर ब्रिटिशांनी सावरकरांना रत्नागिरीत स्थानबद्ध केलं. रत्नागिरीत राहून त्यांनी हिंदू समाज एकजीव आणि संघटित करण्यासाठी कार्य केलं. हिंदू समाजाच्या अधःपतनाला जातीव्यवस्था, चातुर्वर्ण जबाबदार आहे हे लक्षात घेऊन त्यांनी त्याविरोधात काम सुरू केलं. हिंदू संघटन करण्यासाठी सावरकरांनी धर्मचिकित्सेची तलवार उपसली. आपल्या लेखनानं कोणी सनातनी दुखावेल याची चिंता न करता अंधश्रद्धा, जातीभेद यावर त्यांनी कडाडून टीका केली. रत्नागिरीमधील वास्तव्यामध्ये त्यांनी अनेक समाज सुधारणा केल्या. जवळपास 500 मंदिरं अस्पृश्यांसाठी खुली केली. अनेक आंतरजातीय विवाह लावले. जातीभेद उखडण्यासाठी सहभोजनाचा धडाका लावून दिला. याच काळात सर्वांसाठी पतितपावन मंदिर उभारलं. सावरकर रत्नागिरीत 13 वर्ष स्थानबद्धतेत होते. नंतर 1937 पासून सुमारे 7 वर्ष त्यांनी हिंदू महासभेचं अध्यक्षपद भूषवलं. हिंदूंची सैन्य भरती, रॉयल क्लबची स्थापना अशा अनेक मार्गांनी त्यांनी हिंदू महासभेचं कार्य केलं. आधुनिक विचारधारेप्रमाणे बुद्धिवाद
आणि विज्ञाननिष्ठा यांची कास धरून हिंदू धर्मात त्यांनी सुधारणा करण्यासाठी लढा दिला. एक क्रांतिकारक, ज्वलंत साहित्यिक, कवी, समाजसुधारक, हिंदू संघटक या पैलूंसह स्वातंत्र्यवीर सावरकरांनी भारतीय समाज ढवळून काढला. स्वातंत्र्य लढ्यात अभूतपूर्व योगदान दिलं. भारताच्या फाळणीला व तत्कालीन काँग्रेसच्या धोरणांना त्यांनी प्रखर विरोध केला. स्वातंत्र्य व सुराज्यासाठी सुमारे 60 वर्षे त्यांनी अथक परिश्रम घेतले. वयाच्या 83व्या वर्षी त्यांनी प्रयोपवेशनाचा निर्णय घेतला. 1 फेब्रुवारी 1966 या दिवशी त्यांनी अन्न, पाणी आणि औषधाचा त्याग करण्याचा निर्णय घेतला. त्यानंतर 26 फेब्रुवारी 1966 या दिवशी या प्रखर हिंदुत्ववादी राष्ट्रभक्त स्वातंत्र्यवीरांचे प्राण पंचतत्वात विलीन झाले. देशबांधवांनो, सावरकरांच्या नावापुढं स्वातंत्र्यवीर ही उपाधी कशी लागली माहीत आहे तुम्हाला? ऐका तर, असं लागलं सावरकरांच्या नावापुढं स्वातंत्र्यवीर हे बिरुद. जुलै 1924 मध्ये रत्नागिरीत प्लेगचा प्रादुर्भाव झाल्यानं सावरकरांना नाशिकमध्ये राहण्यास ब्रिटिशांनी परवानगी दिली. नाशिकमध्ये आल्यानंतर त्यांची कवी गोविंद आणि इतर परिचितांशी 18 वर्षांनी भेटी झाल्या. सावरकर आणि नाशिक शहरातील दातार कुटुंबीय यांचे अत्यंत घरोब्याचे संबंध होते. त्यामुळं दातार व भट या मित्रांची त्यांच्या रोज भेटी होत असत. नाशिक मुक्कामात वामनशास्त्री दातार व विष्णू महादेव भट या 2 मित्रांच्या निमंत्रणावरून सावरकर येवल्याला गेले. काही दिवसांनी येवल्यातील राष्ट्रीय शाळेचा वार्षिक समारंभ सावरकरांच्या अध्यक्षतेखाली झाला. यावेळी भाषण करताना देशभक्त काशीनाथ रघुनाथ वैशंपायन यांनी सावरकरांचा उल्लेख स्वातंत्र्यवीर हे बिरुद लावून केला. तेव्हापासून विनायक दामोदर सावरकर यांना स्वातंत्र्यवीर सावरकर असं संबोधलं जाऊ लागलं. पुढे राष्ट्रीय स्तरावर देखील हे नाव सर्वश्रुत झालं. प्राध्यापक डॉक्टर बा दातार यांच्या 2 तात्या या पुस्तकात ही माहिती स्पष्ट करण्यात आली आहे. भारत माता की जय. स्मरणगाथा क्रांतीवीरांची पाहत राहण्यासाठी सबस्क्राईब करा, लाईक करा आणि भारताच्या स्वातंत्र्य लढ्याचा गौरवशाली इतिहास समाज मनात रुजवत राष्ट्राभिमान जागवा. भारत माता की जय.